नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आहे बातमी युती संदर्भातली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 135 जागा लढवतील अशी घोषणा आज चंद्रकांत पाटलांनी केली आहे. ते आज औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दुष्काळी दौऱ्यावर होते आणि तेव्हा त्यांनी पत्रकारांशी बोलताना युती संदर्भात हे भाष्य केले. पत्रकारांनी जेव्हा त्यांना युतीबद्दल विचारलं त्यावेळेला 135चा फॉर्म्युला ठरलेला आहे आणि उर्वरित ज्या 18 जागा आहेत त्या मित्रपक्षांसाठी सोडणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करून टाकलं. त्यामुळे युतीमध्ये शिवसेना आणि भाजप किती जागा लढणार याचा फैसला असा झालेला आहे असंच म्हणावं लागेल. मात्र केवळ 18 जागांवर मित्रपक्षांचं समाधान होईल का, हाच खरा प्रश्न निर्माण झाला. विधानसभेसाठी सेना भाजपचा फॉर्म्युला ठरला. सेना भाजप लढवणार प्रत्येकी 135 जागा. घटक पक्षांची अवघ्या 18 जागांवर बोळवण. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप सेनेनं आगामी विधानसभेसाठी कंबर कसली आहे. युतीतील हे दोन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी 135 जागा लढवणार आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप सेना युतीच्या जागा वाटपाचं काय होणार अशी चर्चा सुरू असतानाच दोन्ही पक्षांनी समसमान जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय. एकूण 288 जागा ज्या आहेत त्यातल्या साधारणतः 18 जागा घटक पक्षांसाठी बाजूला काढल्यानंतर 270 जागा निम्म्या शिवसेना निम्म्या बीजेपी लढवणार. 135 आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून बिनसल्यामुळे भाजप शिवसेनेनं स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपला 122 तर शिवसेनेला 63 जागांवर विजय मिळवता आला होता. खरं तर शिवसेनेला 171 आणि भाजपला 117 जागा असा आजवर युतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. मात्र यावेळी युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलला असून महायुतीतील घटक पक्षांना 18 जागा दिल्या जाणार आहेत. मात्र या जागांवर महादेव जानकर, रामदास आठवले आणि विनायक मेटे या नेत्यांचं समाधान होईल का, हा प्रश्न कायम आहे. एक गोष्ट मात्र खरी आणि ती म्हणजे युतीत मोठा भाऊ म्हणून मिरवणाऱ्या शिवसेनेनं यावेळी जागा वाटपात चांगलंच नमतं घेतल्याचं चित्र आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. त्यामुळे कोणताही वाद न करता युतीतला फॉर्म्युला ठरलाय असंच म्हणावं लागेल. चंद्रकांत खैरे यांचा पराभव भाजपनं नाही तर शिवसेनेच्या माजी आमदारानं म्हणजेच हर्षवर्धन जाधव यांनी केल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत आणि त्यामुळे आपल्या पराभवाला अप्रत्यक्षपणे भाजप कारणीभूत असल्याचा आरोप चंद्रकांत खैरेंनी केला होता आणि त्यावर आता चंद्रकांत पाटलांनी पलटवार केलाय. चर्चेला आहे खैरेंचा पराभव कोणी केला? तुमचं काय असं एक आलं खैरेंचा पराभव शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधवांनी केला. बघूया पुढची बातमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यामध्ये मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना मोबाईल गेटवर जमा करायला सांगण्यात आलं. बैठकीतली माहिती बाहेर जाऊ नये यासाठी मोबाईलवर बंदी टाकल्याचा अंदाज वर्तवला जातोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेच्या लढाई करता सज्ज झाले. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत राज ठाकरेंनी संवाद साधायला सुरुवात केली आहे. पुण्यापासून राज ठाकरेंचा हा संवाद सुरू झाला. मात्र बैठकीच्या आधी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना त्यांचे मोबाईल गेटवर जमा करायला सांगण्यात आले. अनेकदा बैठकीतल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचं शूटिंग केलं जातं किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग केलं जातं. यामुळे पक्षाची महत्त्वाची माहिती बाहेर पडते. हे टाळण्याकरता मोबाईलवर बंदी टाकल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे पुण्यातल्या बैठकीनंतर राज ठाकरे ठाणे, नाशिक, पालघर आणि मुंबईत बैठका घेणार आहेत. विधानसभेच्या तारखा जाहीर होण्याच्या आधी राज ठाकरे राज्याचा झंझावाती दौरा करणार आहेत. येत्या काही दिवसात त्यांच्या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल. ही संघटनात्मक बांधणी आहे. आमचा शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष यांच्याशी राजसाहेबांना डायरेक्ट संवाद करायचा आहे आणि तो संवाद आपण पुण्यापासून सुरुवात केलेला आहे आणि तो संवाद फक्त राजसाहेबांना त्यांच्याशी करायचा आहे. ही कुठल्याही निवडणुकीची तयारी नाही आहे. ही संघटनात्मक बांधणीची तयारी आहे आणि हे करत असताना त्या उपशाखाध्यक्ष व शाखाध्यक्ष ग्राउंड लेवलला आमच्या सगळ्यात खालच्या पद्धतीगिरी आहे. त्याच्याशी साहेबांना डायरेक्ट संवाद करायचा आहे. बैठकीत मोबाईल बंदी केल्यामुळे अंदर की बात बाहेर येणार नाही
पण राज ठाकरेंच्या दौऱ्यामुळे मनसे ताकदीनं विधानसभा निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालंय। वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे। बघूया पुढची बातमी। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं मिळवलेल्या यशावर शरद पवारांनी शंका उपस्थित केली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवता यावा म्हणून भाजपनं मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभव झाला या शब्दांमध्ये पवारांनी भाजपवर घणाघात केलाय। शरद पवारांनी देशात पुन्हा एकदा राजकीय वादळ निर्माण केलंय। लोकसभा निवडणुकीत भाजपनं मिळवलेल्या यशावर शरद पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। पवारांनी ट्विट करून ईव्हीएम आणि त्याच्या संख्येबाबत मनात आधीपासून शंका होती असं म्हटलंय। मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता असताना भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेस विजयी झाली, पण कदाचित हा पराभव देशाच्या अन्य निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही अशी शंका माझ्या डोक्यात आली होती। ही तिन्ही राज्य एकमेकांना लागू नयेत आणि आता तिथलं सरकार भाजप पाडण्याच्या विचारात आहे असा आरोपही शरद पवारांनी केलाय। एकंदरीतच लोकसभा निवडणुकांचा निकाल लागलेला असला तरी ईव्हीएमवरचा संशय काही कमी होत नाही। त्यातच शरद पवारांनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधला भाजपचा पराभव आणि लोकसभा निवडणुकीत भाजपनं मिळवलेला विजय याची सांगड घातली आणि ईव्हीएमचा वाद पुन्हा पेटलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे देशातला ईव्हीएमचा वाद काही मिटत नाही। यानंतर जाणार आहोत मराठवाड्यातल्या भीषण परिस्थितीची माहिती घ्यायला। राज्यामध्ये दुष्काळामुळे पाण्यासाठी पायपीट करावी लागते। इतकंच नव्हे तर जीव धोक्यात घालून पाणी मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे। अगदी धावत्या टँकर मागे धावून महिला हंडावर पाणी मिळवण्यासाठी प्रचंड असा संघर्ष करावा लागतोय। बघूया। राज्यातल्या भीषण पाणी टंचाईची ही दृश्य। दुष्काळामुळे थेंब थेंब पाणी मिळवण्यासाठी या महिलांना जीव धोक्यात घालून टँकर मागे असं धावावं लागतंय। ही दृश्य पाहून तुमच्या जीवाची घालमेल होईल, पण हे इथलं नेहमीचं दृश्य आहे। औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्रीमधून हा टँकर जात होता। त्या टँकरमधून काही प्रमाणात पाणी गळत होतं। हे पाणी नव्हे तर दुष्काळग्रस्तांसाठी संजीवनी आहे। त्यामुळे हे पाणी हंडे आणि बकेटमधून भरण्यासाठी तिथे धावाधाव सुरू झाली। ही धावाधाव जीवघेणी ठरू शकत होती। अर्थात याची या माऊलींना जाण होती, पण औरंगाबाद सारख्या दुष्काळग्रस्त भागात पाण्याशिवाय मोठं आणि महत्त्वाचं काहीच नाही। पाणी शिंपडत जाणारा हा टँकर थोडं का होईना पण पाणी देत तरी होता। या माऊलींना फक्त पाणी हवं होतं। त्यासाठी जीवाचं काय होणार हा विचार त्यांनी केला नाही, पण घोटभर पाण्यासाठी अशा प्रकारे जीव धोक्यात घालावा लागतोय हे सरकारचं अपयश आहे। यापुढे तरी हे दृश्य दिसणार नाही, यासाठी सरकारनं पावलं उचलण्याची गरज आहे। औरंगाबादहून सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मराठवाड्यामध्ये दुष्काळाचं वास्तव किती भीषण आहे याचा अंदाज हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला येऊ शकतो। यानंतर एक थोडीशी सुखावणारी बातमी आहे, कारण शिर्डीमध्ये कोपर गावात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत आणि पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। बच्चे कंपनीनं सुद्धा या पावसाचा आनंद लुटला आणि अचानक आलेल्या पावसानं थोडीशी नागरिकांची तारांबळ झाली। मात्र वातावरणातला गारवा आणि एकंदरीतच वातावरण बघून नागरिकांच्या मध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। आता तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण बिर्याणी खात असताना जर त्यामध्ये आळी निघाली तर तुम्ही विचारही करू शकत नाही, पण असं घडलंय आणि तेही पुण्यातल्या एसपीज बिर्याणीमध्ये। एका ग्राहकाच्या ताटामध्ये चक्क आळी निघाली आहे। बघूयात नेमका प्रकार काय झाला। बिर्याणीच्या ताटातली ही आळी पाहून सगळ्यांनाच धक्का बसला। पुण्यात फेमस असलेल्या एसपीज बिर्याणी या हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। वीरेंद्र ठाकूर हे त्यांच्या मुलासह एसपीज बिर्याणीमध्ये गेले आणि बिर्याणीवर ताव मारत असताना त्यातून आळी निघाली। हे बघून वीरेंद्र ठाकूर संतापले। राईस मध्ये काय आहे? राहू दे, प्लेट राहू दे, हात नग लावू।
हात नका अजून, थांब जरा. तुझ्या मालकाला बोलो. SP बिर्याणी नाही, वेल नोन. काय हे असं खेळूचं खायचं काय आम्ही? हां काय एक मिनिट सगळं आळी त्याच्यात. हां फेमस आहे ना तुमची बिर्याणी. हो नाव काय तुमचं? इकडे इकडे बघा. वीरेंद्र ठाकूर हे हॉटेलच्या मॅनेजरला कॅमेऱ्याकडे बघा असं सांगत होते, पण मॅनेजरनं उर्मट उत्तरं दिली. इथं उभं राहा. अरे हात न लाव. काय म्हणजे काय? तो काय करतोस? त्यानंतर मॅनेजरनं वीरेंद्र ठाकूर यांच्याशी झटापटही केली. इथं उभं राहा. अरे हात न लाव. काय म्हणजे काय? तो काय करतोस? ग्राहक असलेल्या वीरेंद्र ठाकूर यांनी मॅनेजरला चांगलं सुनावलं. काय करतोस? आलीचं हे देतो का तू? काय देणार आळीचं? हा खा बरं तू. मग ते आता आम्ही सांगतो ना, चुकी झाली ना आमची. चुकी म्हणजे? वीरेंद्र ठाकूर यांच्या आक्रमक पवित्र्यानं मॅनेजर थोडासा नरमला. खा बरं तू. मग ते आता आम्ही सांगतो ना, चुकी झाली ना आमची. चुकी म्हणजे? पण त्यानंतर मॅनेजरनं पुन्हा पातळी सोडली. अरे लहान मुलगा खातो माझा तो. आम्ही मागितलं ना साहेब, तुम्ही शूटिंग करायची नाही, तुम्हाला परमिशन दिली का शूटिंग करायची? पोलिसांना बोलून मी. बोला पोलिसांना, बोला. एसपीज बिर्याणीतल्या या प्रकारामुळे अनेक ग्राहकांना धक्का बसलाय. फक्त माफी मागावी आणि याच्या पुढे फक्त लोकांना चांगलं फूड द्यायचे, त्याचे ॲश्युरन्स द्यायचं. मला कोणाची काही तक्रार करायची नाही, काही नाही. दॅट इज माय सिम्पल रिक्वेस्ट. आणि मी त्यांना रिक्वेस्टच करणार होतो, जर त्यांनी हॉटेलमध्ये आले असते ना, ते त्यांच्या स्टाफला सांगितलं होतं की मी त्यांना हॉटेलमध्ये बोलवा तुम्ही. आणि मी त्यांना हे पॉईंट आउट करणार होतो की तुम्ही स्टाफ कसा ठेवलेला आहे आणि तुम्ही लोकांना काय जेवायला खाऊ लागले हेच त्यांना सांगणार होतो मी. एसपीज बिर्याणीचे मालक जवाहर चोरगे यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत. हे षडयंत्र असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय. बिर्याणीत अळी कशी निघू शकते असा सवाल चोरगे यांनी उपस्थित केलाय. हे षडयंत्र आहे माझ्या जे कोणी केलंय षडयंत्र? काय म्हणणं आहे तुमचं? आरोप कोणावर आहेत? हे जे माझे कॉम्पिटिटर आहेत पुण्यामध्ये, आता मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही तसं, पण कॉम्पिटिटर आहेत पुण्यामध्ये, या लोकांचं षडयंत्र आहे. मला 25 वर्ष पूर्ण झाली सक्सेसफुल आणि अनेक वर्ष लोकांनी मला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे हे असं कधी घडलेलं नाही, कधी घडणार पण नाही. बिर्याणीत अळी निघणं हा धक्कादायक प्रकार आहे. काही हॉटेल व्यावसायिक ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. परिणामी हॉटेल व्यावसायिकांनी नफा कमवताना ग्राहकांच्या आरोग्याकडेही लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आता असे सगळे प्रकार जे आहेत ते अन्न आणि औषध प्रशासनानं याकडे करड्या नजरेनं बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. यानंतर बातमी आहे एका भीषण अपघाताची. बेळगाव शहरामध्ये झालेल्या एका भीषण अपघातात 7 जण जागीच ठार झालेत. महिंद्रा SUV गाडीचं टायर फुटल्यानं ही गाडी ट्रकवर आदळली आणि भीषण अपघात झाला. रविवारी दुपारी 1:30च्या सुमारास बेळगाव जवळच्या महामार्गावर श्रीनगर गार्डन जवळ हा अपघात झालाय. सर्व मृत औरंगाबाद इथले असल्याचं पोलिसांनी सांगितले. हे सर्व प्रवासी बंगळुरूला जात होते. टायर फुटल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार समोरच्या लेनमध्ये गेली. कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवर ही गाडी कार आदळली आणि 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी असल्याचं सुद्धा पोलिसांनी सांगितलं. अपघात व्हायच्या काही तासात या 7ही जणांनी एक सेल्फी घेतला होता. ट्रिपसाठी निघाल्यामुळे सगळेच खुश दिसायचे आणि पण नियतीनं क्रूर खेळ केला. काळानं घाला घातला आणि 7 जणांचा प्राण गेलाय. सगळेच वयानं लहान. त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा काय डोंगर कोसळला असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. अधिक माहिती घेऊयात. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संदीप, आता या अपघातात मृत्यू झाल्याची ओळख सुद्धा पटली आहे. काय सांगशील या सगळ्याबद्दल? संदीप, जर हा आपण सेल्फी बघितला तर हे सगळे युवक जे आहेत ते 30 ते 35 या वयोगटातले आहेत आणि सगळे युवक काल रात्री औरंगाबाद वरून बेंगलोरला जाण्यासाठी निघाले होते. आज सकाळी ते कोल्हापूरमध्ये आले आणि कोल्हापूरमधून बेळगाव मार्गे बेंगलोरला जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 म्हणजे पुणे बेंगलोर महामार्गावर हा अपघात झालेला आहे. आणि सुरुवातीला आपण ज्यावेळा काही तासांपूर्वी बातमी ब्रेक केली होती त्यावेळेला खरं तर या अपघातामध्ये 5 जण जागीच ठार झाले होते आणि 2 जण गंभीररित्या जखमी होते. त्यांच्यावर बेळगाव मधल्या सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना उरलेल्या 2 जणांचाही मृत्यू झाला. त्यामुळे या गाडीतले सगळे 7च्या 7 जण
या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत खरं तर. आणि गाडीचा टायर फुटून हा अपघात झालाय. दुपारची वेळ होती, त्यामुळं गाडी ज्यावेळेला राष्ट्रीय महामार्गावरून जात होती तेव्हा टायर ब्लास्ट झाला आणि त्यानंतर ही गाडी थेट डिवायडरवरून दुसऱ्या बाजूला गेली आणि जो धारवाडवरून कोल्हापूरच्या ट्रक होता त्या ट्रकला ती थेट गाडी धडकली आणि मागच्या म्हणजे 3 नंबरच्या सीटवर जे 2 जण बसले होते त्यांची प्रकृती खरं तर संदीप गंभीर होती, कारण समोरच्या आणि मधल्या सीटवर जे बसले होते ते जागीच ठार झाले होते. आणि तात्काळ कर्नाटक म्हणजे बेळगाव पोलिसांनी आणि तिथल्या स्थानिक नागरिकांनी या दोघांना अँब्युलन्स मधून सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांच्यावर शर्थीचे उपचाराचे प्रयत्न वैद्यकीय पथकाकडून किंवा डॉक्टरांकडून चालू होते, मात्र यश आलं नाही आणि त्या दोघांचा यामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे आता 5 जण जे ठार झाले होते त्यामध्ये 7 जण ठार झाले आहेत. आणि औरंगाबादमधले हे सगळे खरं तर युवक आहेत, बेंगलोरला जात होते. त्यामुळे जरी हा अपघात बेळगावमध्ये घडला असला तरी औरंगाबादकरांच्यावर मात्र शोककळा पसरलेली आहे. संदीप, अगदी धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. ब्रेकनंतर जाणार आहोत शिर्डीला, कारण साई संस्थानच्या प्रसादालयामध्ये आज भाविकांना आमरसाची मेजवानी देण्यात आलेली होती. या सगळ्यामध्ये आपण बघतोय नियोजन कुठंतरी पाण्याचं कमी होतंय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सुतारवाडी पाषाण इथं उड्डाणपुलाचं काम सुरू आहे, मात्र बॅरिगेड्स लावून वाहतुकीचं कोणतंही नियोजन करण्यात आलेलं नाहीये. परिणामी डिवायडरवरून वाहनं सर्व्हिस रोडवर प्रवेश करत असल्यानं अपघातांचा धोका सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढलाय. बघूयात. पुणे शहरातल्या वाहतुकीचा कसा बोजवारा उडाला याचं हे दृश्य. वाहतुकीच्या कोंडीत पुणेकरांचा श्वास कोंडलाय. या कोंडीत वाहनधारकांचे तासनतास वाया जात आहे. सकाळी आणि संध्याकाळी या वेळेत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळं इथं मोठी कोंडी होती. त्यातच मुंबई बंगळुरू महामार्गावरच्या वाहतुकीचीही भर पडते. 6 महिन्यांपासून सुतारवाडी पाषाणमध्ये उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यानं वाहतुकीची प्रचंड कोंडी होती. त्यातच वाहन चालक शॉर्टकट म्हणून सर्व्हिस रोडवर येत असल्यानं वाहतुकीचा खेळखंडोबा होतो. सगळ्यांनाच पुढे ऑफिसला जाताना उशीर होतो आणि संध्याकाळी तर माझ्यामध्ये याच्यात दुप्पट वेळ लागतो, कारण जर तुम्ही 6:30-7 नंतर इथं आलात तर म्हणजे तर फारच जास्त ट्रॅफिक असतो आणि सगळ्यांचीच खूप अवघड परिस्थिती याच्यामध्ये होऊन बसते. आणि कसं होतं, दिवसभर कष्ट करून लोक ऑफिसमधनं घरी जातात, सगळ्यांचाच पेशन्स संपलेला असतो आणि त्यात मग लोक उलटे जा सुलटे जा नियम न पाळता. आणि हा लक्षात घ्या की हा NH-48 हा नॅशनल हायवे आहे. नॅशनल हायवेची जर अशी परिस्थिती असेल तर मग काय बोलायचं. म्हणजे पोलीस आणि प्रशासन या ठिकाणी बॅरिकेड्स लावत नाही, देखरेख ठेवत नाही. परिणामी वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालाय. फुल ट्रॉफिक असते. काय काय अडचणी येतात? किती वेळ जातो? अडचणी म्हणजे आता गाडी धडकायची अडचणी येते. आणि वेळ किती लागतो जायला? वेळ म्हणजे आता खूप वेळ लागतोय. 3 निघायला कमीत कमी, ब्रिज बसनं निघायला कमीत कमी अर्धा तास जातोय. कामावून सुटल्यावर घरी जायची तर 10 वाजते घरच्यांसाठी. त्यात वेळ जातो ट्रॉफिकमध्ये आणि असं प्रॉब्लेम करून ठेवलेला आहे सरकारने. बेशिस्त वाहतूक, वाहतुकीचा खोळंबा, बाचाबाची आणि अपघाताचा धोका या बाबी नित्याच्या झाल्या. धडाकेबाज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घातलं तरच नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वेळेमध्ये ठेकेदारांनी काम पूर्ण करणं नॅशनल हायवे अथॉरिटी आणि ज्या उपाययोजना सुचवलेल्या आहेत की ज्या जर केल्या तर लोकांचा वेळ, पैसा, इंधन सगळं वाचेल, त्याच्यावरची लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळं याच्याकडे संबंधित लोक लक्ष घालतील अशी अपेक्षा करूयात. आपण पाहिलं या रिपोर्टमध्ये कशा पद्धतीनं हिंजवडी बालेवाडीवरून पुण्याकडे येताना आणि जाताना अशा पद्धतीनं हा सगळा वाहतुकीचा खेळखंडोबा सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.